आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काल मुंबईत महायुतीची जी आहे ती घटक पक्षांसोबत जी आहे ती महत्त्वाची बैठक पार पडली आणि या बैठकीला काल बच्चू कडू जे आहे ते अनुपस्थित होते। त्यामुळे बच्चू कडूंची अनुपस्थिती जी आहे ती चर्चेचा विषय ठरला। भाऊ, काल महायुतीची बैठक झाली, सर्वच घटक पक्ष देखील होते, तुम्ही देखील चर्चेला जाणार, बैठकीला जाणार अशी माहिती होती, परंतु तुम्ही नसल्यामुळे नेमकं काय कारण? काल तर खरं तर एक तर वेळेवर मेसेज झालं सकाळी, आणि दुसरी अशी गोष्ट का बैठकीला नेमके विषय काय ते काही माहीत होत नाही आणि डायरेक्ट बैठकीला बोलावलं जातं। म्हणजे आता भाजपचं सध्या असं चालू आहे का त्यांना असं वाटतं का हे सगळे आपल्यासोबत आहे असं गृहीत धरून काम चालू आहे। वाटतं ते फार चुकीचं आहे। स्पष्ट सांगितलं पाहिजे का आखरी आमचे पक्ष जरी लहान असलं तरी आमचं अस्तित्व आहे ना, आणि त्या अस्तित्वानुसार कशा पद्धतीनं राजकीय आमच्यासोबत म्हणजे जागा वाटपबाबत असेल किंवा इतरही काही गोष्टी। आता संजय गांधी निराधार समिती असेल, जिल्हा नियोजन समिती असेल, पूर्ण महाराष्ट्रात आमचे पक्ष असल्यावरही त्या बाबतीत कुठली विचारणा होत नाही आणि याबाबत सगळेच जण नाराज आहे। आणि त्यांनी ते स्पष्ट केलं पाहिजे भाजपाने का आपण येत्या निवडणुकीमध्ये नेमकं कोणत्या पक्षाला कशा जागा वाटप होणार आहे, कुठलं स्थान देणार आहे। विधानसभा आणि लोकसभेच्या संदर्भात सुद्धा चर्चा झाली पाहिजे। अनेक घटक पक्षांनी जे आहे ते कालच्या बैठकीमध्ये नाराजी व्यक्त केल्याची माहिती जी आहे ती समोर आलेली आहे। बरोबर आहे, सगळ्यांच्याच डोक्यात हाच भ्रम आहे का फक्त बोलावल्या जातं आणि चर्चा मात्र मुळात जे करायला पाहिजे ते केली जात नाही आणि त्याच्यामुळे सगळे नाराज आहे। अकोला असेल किंवा अमरावतीच्या लोकसभेच्या जागेवर तुम्ही दावा केलेला आहे, परंतु प्रकाश आंबेडकर जे आहेत ते महाविकास आघाडीमध्ये प्रकाश आंबेडकरची जे आज जे ते वंचितची देखील बैठक होत आहेत, कसं पाहता? नाही, आता मला वाटते अजून काही निश्चितच नाही आहे आणि निश्चित झाल्यानंतर आपण कशा पद्धतीनं युतीमध्ये आम्हाला स्थान भेटतं त्याच्यावर समोरची दिशा ठरवू। मुख्यमंत्र्यांशी वगैरे तुम्ही आता भेट घेणार आहात का जागेसंदर्भात? कालच्या बैठकीला तुम्ही अनुपस्थित? भेट घ्यायचं कारण नाही, मला वाटते त्यांनीच बैठक बोलावली पाहिजे। आम्ही त्यांना ही काळजी तर आता मुख्यमंत्री असन, डेप्युटी CM असन या सगळ्यांनी घेणं गरजेचं आहे असं वाटतं। भाऊ, तुम्ही म्हटलं होतं की नवनीत राणांनी आमच्या तिकीटावर लढावं, त्यानंतर त्यांनी तुमचे आभार देखील मानले। सोबत आता युती धर्म पाडला पाहिजेत, लोकसभेमध्ये जर बच्चू कडूंनी आम्हाला मदत केली तर विधानसभा देखील आम्ही त्यांच्या सोबत राहू, युती धर्म पाडला पाहिजे असे आठवते। युती याचा अर्थच आहे दोन मिळून होतं ते युती, आणि मग युती एका एकूणच पाडल्या गेली नाही पाहिजे, दोन्ही एकूण त्याच पद्धतीनं। म्हणजे आपण लोकसभेची निवडणुकीची आमच्याकडून अपेक्षा करत असताना विधानसभेबाबतीत तुमच्या भूमिका काय त्या पण स्पष्ट केल्या पाहिजे ना पक्षानं, आणि ते जर स्पष्ट करत नसेल तर मग कठीण होईल। मुख्यमंत्र्यांचा दौरा सुरू होतोय, महाराष्ट्रभर मुख्यमंत्री महाराष्ट्र पिंजून काढणार आहेत आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर, कसं पाहतात? अमरावती जिल्ह्यात देखील 13 तारखेला दौरा। त्यांचं स्वागत आहे, पण माझं असं म्हणणं आहे का पहिले लहान लहान जे घटक पक्ष आहे त्या बाबतीत चर्चा करावी आणि चर्चा करून मग महाराष्ट्राच्या दौऱ्यावर निघावं। राजकुमार पटेल सध्या तुमच्या सोबत आहे, परंतु आगामी काळामध्ये त्यांचा कल भाजपकडे किंवा एकनाथ शिंदेकडे आहे असं राणांनी म्हटलं, पण त्यावर स्पष्टीकरण देखील राजकुमार पटेलांनी दिलेलं आहे। राजकुमारजी सोबत आमचं फक्त पक्षाचं नातं नाही आहे, अतिशय कौटुंबिक नातं आहे, एक मित्रत्व आहे। आणि राजकुमारजी मला वाटत नाही ते ना आम्ही वेगळा निर्णय करू शकू, घेऊ निर्णय ते दोघंही मिळून सारखाच घेऊ। काय सांगणार तुम्ही? जागेंची मागणी केली, समजा जर जागा मिळाल्या नाही, 2 जागा तुम्ही लोकसभेच्या मागल्या, जवळपास 15 जागा ज्या आहेत त्या विधानसभेच्या मागल्या आहेत। एकंदरीत जर आपण पाहतो अजित पवारांचा पक्ष देखील सोबत आलेला आहे आणि रस्सीकेस अर्थात होऊ शकतं जागासाठी। नाही, हा तर स्पर्धा तर होईलच, पण आखरी स्थान देणं महत्त्वाचं आहे। तुम्हाला जर युती धर्म पाळायचा असेल तर सगळ्यांना त्याचं स्थान दिलं पाहिजे, त्या पद्धतीत जिथं आम्ही मजबूत आहोत तिथं आम्हाला मदत केली पाहिजे। जरांगी मुंबईकडे जाणार, मला वाटतं अतिशय चांगलं काम सुरू आहे आणि आता फक्त 1-2 शब्दाचा विषय फक्त राहिलेला आहे। सगळे सोयरे या बाबतीतच कन्फ्यूज आहे, ते झालं तर मला वाटतं बऱ्यापैकी समाधान होऊ शकतं।
शेवटला प्रश्न, शरद पवारांचा दौरा होता मागच्या आठवड्यात अमरावतीला, तुमच्या घरी आलेले होते, भेट दिली, त्यानंतर की आता महाविकास आघाडीच्या लोकांनी तुमच्याशी संपर्क करण्याचा प्रयत्न केला का? विजय वडेट्टीवार देखील म्हणाले होते की बच्चू कडू जर आमच्या सोबत येत असेल तर स्वागत आहे, आणि सोबत त्यांनी एक मोठं विधान केलं होतं की 10 तारखेला जे आहेत ते नवीन नवरदेव मंडपात असं काही नाही आहे. कसं आहे, अखेरी हा खूप वेळेवरचे विषय असतात, ते काही फार अगोदर जाहीर करण्यात काही अर्थ नसतं. ते आमदार बच्चू कडू. कॅमेरामॅन अनिकेत दहातोंडेसह मी स्वप्नील उमाप, TV9 मराठी, अमरावती. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.